नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि याच अनुषंगाने आज मी एक छान कथा निवडली आहे, मंगला गोडबोले यांची सुखी स्त्रीची साडी. लहानपणापासून सुखी माणसाचा सदरा ही संकल्पना ऐकत ऐकत वाढत असताना नकळत एक ग्रह पक्का होत गेला होता. सुख ही पुरुषाची मिरास असली पाहिजे, म्हणून सुखी माणसाचाच आणि सदराच. जगी सर्व सुखी असा कोण आहे, यासारखी इतरही अनेक पुल्लिंगातली सुवचनं कानावरून जात होतीच. इथे तर अशी कोण आहे असा सवालही पडलेला दिसत नाही. शोध घ्यायचाच असेल तर सुखी पुरुषाचा घ्यावा, बाईच्या बाबतीत सुखाचा शोध नको, असा उघड उघड इशारा. पुढे काळाच्या ओघात बायका सर्रास सदरे घालायला लागल्या, तरी म्हणण्यापुरतं कधी कोणी सुखी बाईचा सदरा असं म्हणल्याचं ऐकवत नाही. दरम्यान खुद्द माझीही संसाराची दशकामागून दशकं ओलांडून झाली आणि बाईच्या आयुष्यात, त्यातही संसारी आयुष्यात सुख पाहता जवा पाडे हे अनेकदा मनावर बिंबत गेलं. बरं, जवा पाडे तर जवा पाडे, पण ते तरी पदरात कसं पडे हा प्रश्नही सोबत होताच. आपल्याला काही आयता सदरा मिळणार नाही, तेव्हा सुखी स्त्रीची साडी किंवा सलवार कमीज हा आपणच शोधला पाहिजे. मिळाला की जीवापाड जपला पाहिजे, हे पुढे ओघाने आलं. त्या शोधाचीच ही चित्तर कथा आहे. ज्यांच्यापासून शोधाची प्रेरणा घेतली त्यांच्यामध्ये तो सापडला किंवा हुकलेला सापडला त्यांना ही समर्पित आहे. सुख के सब साथी दुःख में न कोई हे विधान बायकांच्या दुःखांना किंवा दुःखी बायकांना तितकंसं लागू पडत नाही. बायकांची दुःखही बहुतेकदा साथीदारणींच्या साथीनेच व्यक्त होतात. पूर्वी पाणवठ्यावर वगैरे दुःखांची देवघेव व्हायची. आता भिशी, किटी पार्टी, रेसमध्ये ती होते. गेल्या महिन्याच्या आमच्या भिशीमध्ये असंच झालं होतं. सालाबादाप्रमाणे जून महिन्यात किंद्रे वकिलांकडे भिशी ठरली होती. पैशांचा हिशोब करणं, चुकवणं, पुन्हा करणं, अनुपस्थित भिशीकर्णींची निंदा करणं हे सगळं रीतसर झालं. खाण्याची मंगळघटिका जवळ आली. मागच्या भिशीपेक्षा अधिक वेगळा आणि अधिक चांगला मेन्यू करण्याच्या झटापटीत किंद्रे वकिलींनं साटोऱ्या नावाचं खव्याचं वाटोळं केलं होतं. एक बाई दुसऱ्या बाईच्या स्वयंपाकाला जितपत नावाजू शकते तितपत काहींनी नावाजूनही झालेलं होतं. मी चिमणीसारखं खाते, माझ्या घशाखाली उतरतच नाही आताशा. मला बाई खव्याची ॲलर्जी आहे, माझा आहार म्हणजे जोकच झालाय बाई, असं म्हणत म्हणत सर्वांनी साटोऱ्यांच्या थाळ्याला भरपूर तोंडभार लावलेला होता. तेवढ्यात एकदम एक हुंदक्यासारखा आवाज आला. एकदम वातावरण बदललं, दंग झालं. इतर हालचालीच काय, खाणारी तोंडेही काही काळ जणू थबकली. वकिलिणीच होती ती, दबका हुंदका देणारी. खाल्ल्या अन्नाला जागून तिचं सांत्वन करणं आलंच. काही दुखतंय का, कोणी मारलं का, आपण कोणाचं घर उन्हात बांधूया, अशा चर्चाही झाल्या. शेवटी एकदाचं दुःखाचं मूळ बाहेर आलं. साटोऱ्या खूप छान झाल्या आहेत ना? हो हो, प्रश्नच नाही, साटोऱ्या कराव्यात तर त्या तूच. हे वाक्य बोलताना मला किती क्लेश झाले असतील बरं. पण संजीवला तसं वाटतंय का बघा. तिचं दुःख बाहेर आलं. संसारी बाईच्या सर्व दुःखांचं मूळ नवरा असल्याने संजीव हा किंद्रे वकिलिणीचा नवरा असणार हे चाणाक्ष नसलेल्या वाचकांच्या सुद्धा लक्षात आलं असेल. आता संजीवला तसं वाटत नाही म्हणजे कसं वाटतंय ही चौकशी करणं अपरिहार्य झालं. दुःख, अपमान, निराशा, आसव ह्यातून सत्य बाहेर आलं. मी एवढ्या राबून साटोऱ्या केला तर हा शहाणा म्हणतो कसा? तशा बऱ्या झाल्या आहेत म्हणतो. बऱ्या म्हणतो ना, मग खूपच म्हणतो. धर्मपत्नीला दाद देताना बरं हेच अंतिम विशेषण असतं बरं. पण पुढचं तर ऐका. बऱ्या झाल्या आहेत पण आईच्या हातच्या साटोऱ्यांची सर नाही असं म्हणतो तो. आईंना साध्या पोळ्या करतानाही पाहिलं नाही मी कधी. साटोऱ्या कसल्या करतायत, कप्पाळाच्या? नाही, बहुधा खव्याच्याच करत असतील साटोऱ्या. माझं काळीच तुटतंय आणि तुम्हाला विनोद सुचतायत. एरवी आईचं नाव काढत नाही हा, ऐनवेळी तेवढं बरं आठवतं उगाच मला उचकवायला. मग आपण उचकू नये. आपल्या नवऱ्याची आई, श्यामची आई नाही ही प्रत्येक बाईची खात्री असते, असायलाच हवी. पण आपला नवरा कधीच आईचा श्याम होणार नाही आणि प्रेमास्वरूप आई आळवायला लागणार नाही असं मानून कसं चालेल.
नवऱ्याच्या तोंडचा आई हा शब्द नाहीसा करण्याचा बायकोनं कितीही आटोकाट प्रयत्न केला तरी कधीतरी त्याला आई आठवणारच. ऐनवेळी पाहुण्या रावळ्यांसमोर मिष्टान्नांचा तोबरा भरताना आईच्या हातची सर नसल्याचं सर्टिफिकेट देण्याएवढी तरी ती आठवली तर त्यात काय दोष त्याचा? आणि त्याच्या आईचाही असते एखाद्याची स्मरणशक्ती पक्की. आपण आपली सहनशक्ती वाढवली की झालं. मी माझ्या परीनं खूप समजवण्याचा प्रयत्न केला. ती ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. म्हणून नाहीतर आणखीनही उपदेशामृत पाजायला मला आवडलं असतं. कबूल आहे, वकिलिणीच्या नवऱ्यानं तिची त्याच्या यक्कश्चित आईशी तुलना करायला नको होती. पण तो आईशीच तुलना करत होता ना. बेडेकर मावशी, चितळे काकू, दिवाडकर आजी यांच्याशी तर तोलत नव्हता ना. खरोखरच राबून घरवालीनं डोसे करावेत आणि 8वा डोसा तोंडात कोंबताना तशी चव बरी आहे पण वैशालीची सर नाही असा हृदयद्रावक शेरा ऐकायला लागावा हा प्रसंग कमी बायकांवर येतो का? सुखी स्त्रीची साडी जिला परिधान करायची असेल तिनं नेहमी हे ध्यानी घ्यावं. तिनं रांधलेला कोणताही पदार्थ कितीही सर्वोत्कृष्ट असणार नाही तर तो कोणाच्या तरी कुठल्या तरी स्पेशालिटीच्या खालोखाल असणार आहे. नाहीतरी डोसे केले तर वैशाली रुपालीच्या खालोखाल, रसमई केली तर काका हलवाईच्या खालोखाल, बाखरवड्या केल्या तर चितळ्यांच्या खालोखाल, मोतीचूर केला तर चांदोरकरांच्या खालोखाल, लोणचं घातलं तर बेडेकरांच्या खालोखाल असं सालोसाल ऐकावं लागतंच. यातून स्फूर्ती घेऊन काही हुशार बायका स्वतः घरी केलेलं लोणचं बेडेकरांच्या बाटलीत भरून जेवणाच्या टेबलावर ठेवत असतात. घरी केलेली शेव हल्दीरामच्या त्या पुड्यातून मुलांच्या हातावर घालतात. अशा प्रयत्नानंतर स्वतःच्या पाककृतीची दुसऱ्याच्या नावाने का होईना पण भरपूर वाखाणणी झाल्याचा सुखद अनुभव येत असतो. सुखी स्त्रीच्या साडीला ही एवढी किनारही पुरायला हरकत नसावी. हे झालं पदार्थ बरा झाला असतानाचं. पण जेव्हा पदार्थ बिघडतो तेव्हा त्याचं काय करावं हा प्रश्न असतोच. एखाद्या वेळेस लोणी कढवताना अंमळ जास्त खमंग उर्फ जळकट होतं. रवा किंचित कमी भिजलेला उर्फ चिकटलोळ होतो. केक भारीच बाई हलका उर्फ भुगा भुगा असा होतो. नियतीचा खेळ हा. त्याला कोण काय करणार. भुकेच्या पोटी हेही सगळं फस्त होतं. कण उरत नाही पण पंचनाम्याचे जीव घेणे शब्द मागे राहण्याचा धोका असतो. अशा वेळी एकमेव ढाल पुढे करता येते. ती म्हणजे आमच्याकडे ह्यांना असंच आवडतं असं म्हणणं. यांना कच्चा रवाच आवडतो, यांना जळको तूपच आवडतं अशी धडाकेबंद विधानं करून पाहावीत. समोरच्यांची आवाजी लगेच बंद होते. विशेषतः शत्रुपक्षीय पाहुणे मंडळी आली असताना ही ढाल खात्रीने पुढे करावी. एक जात सगळी खारट, जळकी, तिखट जाळ, कचरापट्टी आवडणाऱ्या ह्यांच्या डोक्याविषयी लोक एक वेळ आणि मनातल्या मनात शंका घेतील. पण तुमच्या पाककौशल्याविषयी शंका घ्यायला कोणी धजावणार नाही. उलट पतिप्रेमापोटी हौसेने स्वयंपाकघरात जाळपोळ करणारी बाई म्हणून संसारातला दबदबा वाढेल. पोहे जरा खारटसर चांगलेच लागतात नाही, सरबत जरा आंबटसरच बरं वाटतं नाही, अशी सरसकट विधानं जोडीनं चालू ठेवल्यास जास्त बरं होईल. बाई वेडसर आहे असं एक वेळ कोणाला वाटेल पण सुखी स्त्रीच्या साडीमधले काही इंच सर होतील. ऑफेन्स इज बेस्ट डिफेन्स. आक्रमक पवित्रा हे बचावाचं उत्तम धोरण हे सूत्र अशा वेळी मार्गदर्शक मानावं. लोकांना आपले चांगले पदार्थ जिथे चुकलेले वाटतात तिथे चुकलेले पदार्थ चांगले वाटण्याला दुसरा काही मार्ग असेल असं मला वाटत नाही. असे पदार्थ बरे वाईट करणं हे गृहिणीचं हस्तलाघव असतं. पण मुलांनी घराबाहेर बरे वाईट दिवे लावणं यात तर तिचा हात नसतो ना. तरी मुलांच्या खोड्या, मस्ती, चुका, गुन्हे, अपयश ह्याच्याबद्दल सारखं ऐकून घेण्याची वेळ संसाराच्या मधल्या टप्प्यावर वरचेवर डोकं वर काढत असते. बापाला जबाबदार धरण्याची कोणाची टाप नसते. आई मात्र सर्व दोषांची जननी. मुलगा सारख्या च्युइंगम खातो, आईनं हेच वळण लावलं का? मुलगी गणितात नापास झाली, आईनं हेच वळण लावलं का? बाळाचं ड्रॉइंग कच्चं आहे, पोरगी मोठेपणी नटी व्हायचं म्हणते, आईने हेच वळण लावलं का? मुलं नखं खातात, शर्टाची बटणं चोखता चोखता खालीवर लागतं, खडू खातं, दुधाच्या कपाच्या तळाची साखर बोटानं चाकतं. इथपासून ते चिरंजीव दुसऱ्यांच्या पोरी फिरवतात, सिगरेट पितात. इथवर कोणत्याही गैरवर्तणुकीला आईनं हेच वळण लावलं का असा खडा सवाल आसमंतातून उठत असतो.
जी माता माऊली आपत्याच्या केसालाही धड वळण लावू शकत नाही, ती थेट आयुष्याला वळण लावू शकते, असा विचार कोण करत बसते? काही तरुण नवमाता असे शेरे आतीच लावून घेतात. दुःख करतात, झुरत बसतात, हाय खातात, आणखीन काय काय करतात. मुलाला शिक्षिकेने वर्गाबाहेर काढलं म्हणून धाय मोकळून रडणारी आई मी पाहिली आहे. त्यावेळी मुलगा उभ्या उभ्या पायाच्या अंगठ्याने जमिनीवरच्या मुंग्या मारत होता. मुलीनं स्टेजवरून झाशीच्या राणीला राणीची झाशी असं म्हटलं म्हणून मुसमुसणारी, मुलाची 4थीची स्कॉलरशिप गेली म्हणून 3 दिवस उपोषण करणारी, गोटी चमचा शर्यतीत मुलानं गोटीची नव्हे तर चमचाही पाडला म्हणून डोकं धरून बसणारी, अशा आया पाहिल्या की वाटतं विचारावं, चूक कोणाची आणि झिजतंय कोण? मुलामुलीच्या यशानं आनंद होतो. आपणच तीर मारलाय असं क्षणभर भासतं. मूठभर मांस चढतं. असं मूठ मांस चढता चढताच त्याचे पुढे किलो आणि टन होतात, हे खरं आहे. तरीही आपत्याचं अपयश किती लावून घ्यावं याला सीमा हवीच. मूल आपलं आहे, आपला अंश आहे, तरीही मूल म्हणजे संपूर्णपणे आपण नव्हे. त्याच्या आयुष्यभराच्या कर्तबगारीच्या एकट्या आपण जबाबदार नाही. एकदा आईपणाचा टिळा लागला की जन्मभर कुणीही यावं आणि टपली मारून जावं, हा प्रकार पुरे. हे आई नावाच्या बाईनं पक्क ध्यानात धरावं आणि खणखणीतपणे सांगावं. तिला सुखी स्त्रीची साडी परिधान करायची हौस असेल तर अवश्यच सांगावं. आज घराघरात निर्लेपची भांडी असतात. कशाचाही लेप लागून न देणारी ती निर्लेप भांडी, ज्यांना जसं काहीही चिकटत नाही, तसं बाईनंही शक्यतोवर काहीही अंगाला लावून घेऊ नये. एकदा लागलं की ते प्रयत्नानं काढावं लागतं. घासपूस होतं, इथं तिथं खरचटतं, जखमा वेदना होतात. पुन्हा पूर्वस्थिती यायला वेळ लागतो आणि काही वेळा तर कधीच पूर्वस्थिती येत नाही. जखमा गेल्या तरी राहिलेले व्रण, थोडीफार विद्रुपता यांच्यासह बायका उभं आयुष्य काढतात. आयुष्य काढण्याचं विशेष काही नाही. ते बापडं असं ना तसं जाणारच असतं. पण ते त्यातल्या त्या सुखकर, शुभंकर जायला हवं, असं तर निर्लेपपणा हवाच. जुन्या मराठीमध्ये एक छान वाक्प्रचार होता. बाईनं कसं जगावं तर हत्तीच्या अंगावर पाऊस पडतोय असं. हत्तीच्या अंगावर ढिगभर पाऊस पडला तरी त्याला काही होत नाही. तो वाहून जाणं तर सोडाच, पण पठ्ठ्यापुरता भिजत सुद्धा नाही, ढिम्म उभा राहतो. उलट पावसाचं पाणीच तेवढं चारी अंगांनी वाया जातं. पुढे माणसाच्या दृष्टीने गैरसोयीचं इतकं म्हणजे ढोपरभर, गुडघाभर वगैरे पाणी साचलं तरी हत्तीला त्याची काहीही झळ लागत नाही. तो त्यातून त्याला हवं तिथे डुलत डुलत जाऊ शकतो. हे बायकांना जमायला पाहिजे. आजच्या आधुनिक बाईला तू हत्ती हो असा मौलिक उपदेश मी केला तर ती माझ्या लेखनावर जप्तीच आणेल. पाल, करकोचा यांचा आदर्श फिगरबाबत ठेवणाऱ्यांना हत्तीचा विचारही अप्रिय वाटावा यात आश्चर्य नाही. अशा वेळी माणसाचे थरावर थर चढू दिले नाहीत तरी कातडीचे तरी थर अवश्य वाढू द्यावेत. कातडी नितळ हवी, गोरी हवी ती लोकांसाठी, पण ती निबर, राठ, जाड हवी ती स्वतःसाठी. बाहेरून सकारण अकारण कितीही हल्ले होवोत, कातडीच्या आत काही पोचता कामा नये. सगळे हल्ले परस्पर परतवता आले पाहिजेत. कातडीच्या आतली आतडी सुरक्षित राहिली पाहिजे. उदाहरणार्थ, एखादा परीक्षक पाहुणा आला आहे अशी कल्पना करा. परीक्षक पाहुणा म्हणजे गृहिणीची परीक्षा घेण्यासाठी, तिला खिंडीत गाठण्यासाठी आलेला पाहुणा. भेटायला येणारे, खिजवायला येणारे, सुनवायला येणारे, दचकवायला येणारे जसे पाहुणे असतात तसे काही पाहुणे खास परीक्षा घेण्यासाठी येणारे असतात. घरामध्ये नसलेला पदार्थ ते बरोबर मागून दाखवतात. समजा तुमच्याकडे आंब्याची 4, लिंबाची 3 आणि मिरचीची 2 लोणची असली तरीही पानावर बसताच या पाहुण्यापैकी एखादा अचूक माईन मुळाचं लोणचं मागतो. घरामध्ये दिवाळीचा फराळाचे 8-10 पदार्थ केले असले तरी बरोबर 11वा गुलकंदाची करंजी मागून चाट पाडतो. अशा वेळी या अक्कलकंदाला गुल करावं असं कितीही मोह झाला तरी तसं करता येत नाही. तेव्हा गुलकंदाची करंजी असते, मला माहीतच नव्हतं. दुपारी शिकवता का मला? करून टाकू हातासरशी 1-2-250 गुलकंदाच्या करंजा असं म्हणावं. काही परीक्षित पाहुणे आल्यापासून घर न्याहाळत बसतात. पडदे किती दिवसांपूर्वी धुतलेत, त्यातल्या त्यात किती रिंगा निसटल्या आहेत, पंख्यावर जळमट आहे का, भिंतीवरचं घड्याळ तिरकं झालंय का, याचं इन्स्पेक्शन सुरू असतं.
त्यांची प्रत्येक नजर, प्रत्येक कटाक्ष हा गृहिणीची नालायकी सिद्ध करत असतो. मुळामध्ये स्वच्छ टिपटॉप किंवा टापटीप घर न आवडणारी गृहिणी अजून जन्मायची असेल. पण काही गोष्टी राहून जातात, हे खरं. वेळ पुरत नाही, शक्ती कमी पडते, जास्त महत्त्वाची कामं निघतात, घरगुती मानापमानाची जळमटं डोक्यात थैमान घालतात, पंख्याची जळमटं मागे राहतात. अशा वेळी 2 पर्याय असतात. एक म्हणजे पाहुण्यांना कितीही पंखा न्याहाळला तरी आपल्याला तो दिसूच न देणं. कुठलं जळमट, कुठला पंखा, कुठलं छत, कोणाचं घर, असा एकावर एक अज्ञानांचा डोंगर रचणं. जे घर आपलं नाहीच त्यातलं छत आपलं नसणार, जे छतच आपलं नाही त्याला लटकणारा पंखा आपला असणार, जो पंखाच आपला नाही त्याचं जळमट तरी कसं आपलं होईल. अशा पद्धतीने शेवटी जे आपणच आपले नाही त्याचे पाहुणे तरी आपले कोण होत. इथवर इदम न मम भाव नेला की पुढचा प्रश्न सुटतो. एवढा मीपणा सोडणं जमत नसेल तर दुसरा पर्याय म्हणजे, अय्या जळमट बघताय का? आठवडा झाला काढायचं म्हणत होते, पण आताशा वर बघून माझी मान दुखते ना. त्यात तुम्ही येण्याचं कळलं. मग म्हटलं तुमचा बाबू एवढा ताडमाड उंच झाल्याचं ऐकते तर त्याच्याकडूनच पुसून घ्यावा पंखा. आपल्या माणसाला एवढं सांगायला काय हरकत आहे ना, असं लाडे म्हणावं. अशा अनावर आपुलकीनं माझ्या एका मैत्रिणीनं एका पाहुण्यांच्या उंचाड्या चिरंजीवांकडून 3 खोल्यांमधले पंखे पुसून घेतल्याचं आणि गच्चीवर चढून पाण्याच्या टाकीचा बॉलकॉक बदलून घेतल्याचं आठवतं. त्या पाहुण्यांनी पुन्हा हिच्या पंख्याकडेच काय हिच्याकडेही डोळा वर करून पाहिलं नाही. हिचे पंखे तर स्वच्छ झालेच, पण घटकाभर अंगावर सुखी स्त्रीची साडीही झळकली. एक काळ होता जेव्हा बायकासारखं मला मेलीला जास्त काय करायचंय वगैरे बोलायच्या. स्वयंपाकघरातलं शिळं पाकं उरलं सुरलं संपवून गुजारा करायच्या. आता कोणीही एवढा त्याग करत नाही. आपल्या बऱ्याचशा हौशी भागवून घेतात, हे खरं. तरीही स्वतःवर पैसे खर्चताना बायका फार विचार करतात असं जाणवतं. गरीब घरातल्या पुरुषापेक्षा स्त्री जास्त गरीब असते असा सामाजिक अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे. तो या प्रवृत्तीकडेच बोट दाखवतो आणि ह्याची उदाहरणंही ठिकठिकाणी दिसतात. हॉटेलमध्ये गेल्यावर महागडे पेगामागून पेग रिचवण्याच्या पतिदेवांचा वेग एकीकडे राहतो, तर 40-50 रुपयांचा मोसंबी, पायनॅपल वगैरेचा ज्यूस पिताना पत्नी 10 वेळा अडखळत असते. तिनं एकाच एक पद्धतीने पैसे रंगीत पाण्यात किंवा धुरामध्ये न घालवणं योग्यच आहे. पण नवऱ्यावर खर्चलेला रुपया 100 पैशांचा असतो, तसाच स्वतःवर खर्चलेला रुपयाही 100 पैशांचाच असतो. लहान मोठा नसतो हे विसरता कामा नये. नवरा कामाने थकतो, विश्वाच्या जबाबदारीच्या ओझ्याखाली वागतो, प्रचंड तणावाखाली दबतो, म्हणून त्याला उधळपट्टी माफ आणि आपण दिवसभर इकडची तिकडे करत नसल्याने आपल्यावर पैसे खर्चण्याची आवश्यकता नाही असं बायकांच्या डोक्यात कुठून येत असेल बरं. याचं कौतुक स्वागत होणं तर दूरच, उलट प्यायचं होतं किंवा घ्यायचं होतं. तुम्हाला कोण नको म्हणतं असे शेरे ऐकावे लागले की बाईचं मन विद्ध की काय म्हणतात तसं होतं. जेवायला आमच्यासाठी रखडत थांबत जा असं कोणी म्हटलं नसतं. पैसे वाचव असं कोणी म्हटलेलं नसतं. काळजी कर असं कोणी म्हटलेलं नसतं. मग या गोष्टी करण्याचा नसता उद्योग बायका का करतात? सुखी स्त्रीची साडी नेसायचीच नाही अशी प्रतिज्ञा केलेली असते म्हणून. प्रतिज्ञाच करायची असेल तर ती आत्मनिर्भरतेची करावी, आत्मविश्वासपूर्ण सशक्त जगण्याची करावी. मुळामध्ये सुखी माणसाचा सदरा असो किंवा सुखी स्त्रीची साडी, सुखाकडे जाणारे काही रस्ते दोन्हींच्या बाबतीत कॉमन आहेत. जसे आत्मविश्वासाचा रस्ता, ज्या विषयात आपल्याला काही कळत नाही त्यात अधिकारवाणीने बोलणं, मुळामध्ये एखाद्या विषयात आपल्याला कळत नाही हेच मान्य न करणं, इत्यादी इत्यादी. आत्मविश्वासपूर्ण खरेदीच्या बाबतीत अनेक बायका सुखी स्त्रीच्या 6 वारीचा काय 9 वारी साडीपर्यंत मजल मारणाऱ्या मी बघितल्या आहेत. उन्हाळ्यामध्ये बर्फाचं पाणी प्यावंसं वाटलं की 3 दरवाजांच्या रेफ्रिजरेटरपासून मार्केट सर्वे सुरू करणाऱ्या आणि शेवटी 15 रुपयांचा मातीचा खुजा 10 वेळा अंगठीनं टकटक करून घेणाऱ्या महिला याच गटात मोडतात. वाटेत त्या ऑल्विनचं कुठलं मॉडेल डिफेक्टिव्ह आहे, कॉम्प्रेसर कोणाचा नॉइझी आहे याबाबत कंपनीच्या एरिया मॅनेजरशी सविस्तर चर्चा करतात.
शोरूममधला हा फ्रीज उचक, तो फ्रीज उचक असं करून विक्रेत्याला उचकवतात आणि शेवटी मटक्यातलंच पाणीच आयुर्वेदानं मानलेलं आहे असा न मागितलेला सल्लाही देतात. अशा बायकांना मी आयुर्वेदाच्या खालोखाल मानते. मनोमन त्यांची व्हाईट गुड्सची खरेदी होते. 2-4 दुपारी जातात, हिंडणं गप्पा टप्पा होतात. मुख्य म्हणजे खुजा खरेदी करताना स्वतःच्या खुजा जगण्याचा त्यांना क्षणभर विसर पडतो. मग त्यांच्या पश्चात दुकानदार त्यांना काही का म्हणेना. डॉक्टर नवऱ्याला ॲस्प्रो आणि क्रोसिन यांच्यामधला फरक समजावून सांगणं, CA नवऱ्याच्या क्रेडिट डेबिट कॉन्सेप्ट्स पक्क्या करून घेणं, मोटारीमध्ये आपण मागच्या सीटवर बसून सॉफ्टी खात असताना वाहन चालक नवऱ्याला थर्ड टाक असं शिकवणं हे स्त्रियांचे लग्नसुलभ अधिकार आहेत. ते त्यांना सहजासहजी मिळतात आणि सहज राबवले जातात. पुढे त्यात उभयपक्षी सुखदुःखाचाच भाग कमी आणि सवयीचा भाग जास्त होऊन जातो. सुखी स्त्रीची साडी इतक्या सहजासहजी मिळत नाही. काहींना तर कधीच मिळत नाही. ती प्रयत्नांनी, विचारांनी, विवेकाने मिळवावी लागते. मिरवावी लागत नाही. ती पटकन 4 चौघांच्या डोळ्यात खुपते. तिच्यावर चर्चा होतात. असंतुष्ट आत्म्यांकडून टीकाही होते. चालायचंच, पण ही साडी एकदा का नेसायची सवय लागली की दुसरा कुठलाच वस्त्रविशेष आवडत नाही. या साडीला ब्लाऊज पीस अटॅच्ड असतो. मॅचिंग ब्लाऊज पीस शोधण्याचा, रंगांचे महासागर पालथे घालून शेवटी नेमकी वेगळी शेड खरेदी करून आणण्याचा मनस्ताप वाचतो. म्हटलं तर या साडीचेही 5 वर्षानंतर पडदे, 7 वर्षानंतर त्या उशांचे आभरे, पुढे 9 वर्षानंतर लोणच्याच्या बरणीचे दादरे वगैरे करता येतात. पण कोणीही ते करायला जात नाही. हिची फार तर उतार वयात गोधडी होऊ शकते. मऊ आश्वासक उबदार. टीप: एकदा घेतलेली सुखी स्त्रीची साडी कोणत्याही सबबीवर बदलून मिळत नाही. आमची शाखा कुठेही उघडता येईल, पण जिनं तिनं स्वतःची शाखा काढावी हे बरं. धन्यवाद मंडळी. ही कथा आवडली असेल आणि हे कथा वाचन आवडलं असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी लोभ हसावा